धोंडगे आश्रमशाळेत आयबीटी कक्षेचे उद्घाटन संपन्न. आयुक्त लीना बनसोड यांची उपस्थिती. रचना ट्रस्ट संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक धोंडेगाव आश्रमशाळेत माननीय आयुक्त लीना बनसोड मॅडम, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या शुभ हस्ते आयबीटी रूमचं उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी आदिवासी विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी, संस्थेचे सेक्रेटरी माननीय आर्चीज नेर्लीकर सर, ट्रस्टी माननीय निरंजन ओक सर, समन्वयक डॉक्टर हेमंत कोतवाल सर व कोतवाल मॅडम, शाळेचे निरीक्षक श्री वसंत एकबोटे सर, संस्थेचे सीईओ माननीय नरेंद्र बर्वे सर, संस्था देणगीदार धारकर मॅडम, आशिष सर, गोगटे मॅडम, माजी मुख्याध्यापक अलका एकबोटे मॅडम, सर्व पदाधिकारी, पालक वर्ग, कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात स्वागत, विद्यार्थी प्रेझेंटेशन व आयबीटी, 3D प्रिंटर, इलेक्ट्रॉनिक, ऊर्जा व पर्यावरण, अभियांत्रिकी, शेती व पशुपालन, गृह व आरोग्यविषयी माननीय आयुक्त मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून माहिती घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मिलिंद चोथे सर, प्रास्ताविक माननीय वसंत एकबोटे सर, आभार प्रदर्शन श्री सुनील जाधव सर यांनी केले. शाळेत 2 तास वेळ देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माननीय आयुक्त लीना बनसोड मॅडम यांनी विद्यार्थ्यांविषयी व शाळेबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्व मान्यवर आणि रचना ट्रस्ट द्वारा संचालित असलेल्या या अतिशय सुंदर अशा आश्रमशाळेतील सगळे शिक्षक शिक्षिका आणि अतिशय टॅलेंटेड आणि प्रतिभावान असलेले आमचे सगळे विद्यार्थी, मला खरंच मनापासून खूप आनंद होतोय की आज मला इथे येण्याची संधी मिळाली आणि तुम्ही जे इतके सुंदर उपक्रम केलेले आहेत ते मला बघता आले आणि त्याहीपेक्षा तेव्हा तितकंच सुंदर म्हणजे इथलं वातावरण, इतकं छान वारं आहे, इतकं गार वाटतंय बाहेर, इतकी उष्णता असून सुद्धा इतकी उष्णता चालत नाही. आणि मला असं वाटतं की तुम्ही आमच्यापेक्षा लकी आहात की रोज तुम्हाला या वातावरणात राहायला मिळतं. तुम्ही मागच्या 1 तासापासून तुम्ही केलेले वेगवेगळे प्रोजेक्ट्स मी बघितले आणि मला खूप समाधान वाटलं. आश्चर्य अजिबात वाटलं नाही, कारण मला हे माहिती आहे की आपले विद्यार्थी खूप टॅलेंटेड असतातच, पण कधी कधी त्यांच्या टॅलेंटला आपण पुरेसा वाव देत नाही किंवा त्यांच्या टॅलेंटला जोपासण्यासाठी फार काही काम होत नाही. आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं विशेष कौतुक आहे की तुम्ही विद्यार्थ्यांची टॅलेंट जपण्याकरता खूप निरनिराळ्या ऍक्टिव्हिटीज करता. आताची नवीन शैक्षणिक धोरण जे आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हेच म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास, फक्त पुस्तकं यातनंच शिक्षण आता देण्यात येऊ नये आणि लर्निंग बाय डुईंग म्हणजे कृतीतून शिकणं, काहीतरी करत राहणं आणि त्यातनं शिकणं हे आता मान्य झाले. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की 150 वर्षापूर्वी आपल्या देशातल्या एका महात्म्याने हे ओळखलं. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनारसह तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम, कळवण.